Hi guys, welcome back. बघा लास्ट लेक्चर मध्ये आपण सिंपल क्वेश्चन बघितला होता. सिंपल क्वेश्चन आपण बघितला होता ट्रायल बॅलन्स वरती. आपल्याला बेसिक गोष्टी पहिला एकदम परफेक्ट करायच्या आहे, त्या म्हणजे की ट्रायल बॅलन्सच्या पोस्टिंग कोणत्या कुठे करायच्या, म्हणजे आपल्याला डायरेक्ट एक्सपेन्सेस ओळखता आले पाहिजे, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस ओळखता आले पाहिजे, ऍसेट लायबिलिटी या सर्व गोष्टी ज्या बेसिक आहे त्या आपण बेसिक लेक्चर मध्ये बघणार आहोत. हा एक क्वेश्चन आणि अजून एक क्वेश्चन आपला बेसिक वरती होईल की जेणेकरून तुम्हाला ट्रायल बॅलन्सच्या पोस्टिंग कशा करायच्या, त्यानंतर अकाउंट क्लोज कसे करायचे, ट्रेडिंग अकाउंट क्लोज कसं करायचं, फायनल आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कसं क्लोज करायचं, बॅलन्स शीट कसं क्लोज करायचं, त्या छोट्या छोट्या गोष्टी त्या गोष्टी आपल्याला पुढे जाऊन शिकणं आणि त्याच्यावरती लक्ष देणं एवढं सोपं नाहीये. त्यामुळे ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या आपण आता काय परफेक्ट करून घेऊ, म्हणजे पुढे आपल्याला जे ऍडव्हान्स क्वेश्चन बघायचे आहेत ते आपल्याला बघताना सोपे जातील. जर तुम्हाला क्वेश्चन जर समजत नसेल तर तुम्ही मला डाऊट सेशन मध्ये काही गोष्टी विचारून घेत जा. आता जो आपण क्वेश्चन नंबर 2 घेतोय तो तुम्ही पहिला नोट्स मधून लिहून घ्या. जे तुम्हाला ऍप्लिकेशन तुमच्याकडे असेल ते ऍप्लिकेशन नसेल तर डाउनलोड करा. ऍप्लिकेशन मध्ये फायनल अकाउंटचं फोल्डर मध्ये जाऊन जे तुम्हाला पीडीएफ फाईल दिसते त्यामध्ये तुम्ही क्वेश्चन नंबर 2 लिहून घ्या. आणि अजून एक असं सांगेल की जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही तुमचे जे फ्रेंड सर्कल आहे तिथे आपले युट्यूब चॅनल्स व्हिडिओ शेअर करा आणि ऍप्लिकेशन डाउनलोड नसेल केलं तर डाउनलोड करून घ्या. बघा एकदा आपण क्वेश्चन रीड करू, त्याला समजून घेऊ आणि त्यानंतर काय आपण क्वेश्चन सॉल्व्ह करूया. तुम्ही क्वेश्चन लिहिला असेल मी असं समजतो. बघा क्वेश्चन समोर ठेवा, मी रीड करतोय. काय म्हटलं बघा, बघा मिस्टर ओमकार, क्वेश्चन व्यवस्थित बघायचा आहे. मिस्टर ओमकार अ ट्रेडर gives you the following details. Prepare trading and profit and loss account as on 31st March 2017. बघा पर्टिक्युलर डेबिट अमाऊंट रुपीज, क्रेडिट अमाऊंट रुपीज. हा जो ट्रायल बॅलन्स दिला जर्नल फॉर्मॅट मध्ये, कशा फॉर्मॅट मध्ये, जर्नल. ठीक आहे. बघा सर्वांनी पेन्सिल हातामध्ये घ्या, पेन्सिल हातामध्ये घ्या आणि बघा जर बॅलन्स शीटच्या ऍसेटला असेल, चला आपण ते मी तुम्हाला सांगता सांगेल काय करायचं. आपण ट्रायल बॅलन्सची पोस्टिंग इथेच व्यवस्थित करून घ्यायची. पेन्सिल हातामध्ये घ्या. बघा मी काय करतो, ओपनिंग स्टॉक नेहमी लिहिला जातो ट्रेडिंगच्या डेबिटला. त्यानंतर पुढे दिलंय ट्रेडिंगच्या डेबिटला. त्यानंतर परचेसेस दिलाय, परचेस आपण लिहितो ट्रेडिंगच्या डेबिटला. टीडी म्हणजे काय, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. सेल्स आपण लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, टीसी. त्यानंतर आपण लिहितो सेल्स रिटर्न आपण सेल्स मधून लेस करतो, त्याला राहू द्या आपण नंतर बघूया. त्यानंतर वेजेस दिलाय, वेजेस आपला डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे ट्रेडिंगच्या डेबिटला, टीडी. फक्त कॅरेज दिलाय, फक्त कॅरेज म्हणजे वाहतूक, कॅरेज फक्त कॅरेज असेल तर डायरेक्ट एक्सपेन्सेस ट्रेडिंगच्या डेबिटला, टीडी. त्यानंतर दिलाय सॅलरी इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, पीडी. पोस्टेज अँड टेलिग्राम इनडायरेक्ट एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, पीडी. कॅरेज आउटवर्ड इनडायरेक्ट एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, पीडी. कन्व्हेन्स एक प्रकारचा ट्रॅव्हलिंगचा एक्सपेन्सेस खर्च, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, पीडी. प्रिंटिंग अँड स्टेशनरी वह्या पुस्तक सांगेल नंतर. चला प्रिंटिंग अँड स्टेशनरी इनडायरेक्ट एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. लँड अँड बिल्डिंग ऍसेट बॅलन्स शीटच्या ऍसेटला, ए. इंटरेस्ट, तर इंटरेस्टचा बॅलन्स बघ कोणता दिला, डेबिटला का क्रेडिटला आहे. जर इंटरेस्ट ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला असेल
तर खर्च, आणि ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला असेल तर इन्कम. हा जो त्यांनी आपल्याला दिलाय तो कुठे दिलाय? क्रेडिटला दिला. कुठे दिला त्यांनी आपल्याला? क्रेडिटला दिला. याचा अर्थ तो आपला काय आहे? इन्कम आहे. काय आहे? इन्कम आहे. इंटरेस्ट जर ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला असेल तर इनडायरेक्ट इन्कम, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला पीसी. त्यानंतर डिव्हिडंड रिसिव्ड. डिव्हिडंड म्हणजे लाभांश मिळाला, बरोबर. तर बघा डिव्हिडंड हा ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला दिसतोय 1000 रुपये. ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला, याचा अर्थ तो का आपला इन्कम आहे. म्हणून घ्यायचा डिव्हिडंड रिसिव्ड इनडायरेक्ट इन्कम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. सन्ड्री डेटर्स आपली ऍसेट आहे, बॅलन्स शीटच्या ऍसेटला. कॅपिटल एक प्रकारची आपली लायबिलिटी आहे, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला एल करायचा. खाली टोटल बघा काय दिली आहे ट्रायल बॅलन्सची 1,98,000. 1,98,000. पुढे दिलंय ऍडजस्टमेंट. क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ऍट ₹40,000 while its मार्केट प्राइस ₹45,000. ठीक आहे. बघू आपण याचं काय करायचं पुढे. एक लक्षात ठेवायचं, ट्रायल बॅलन्सला 2 कॉलम आहे, डेबिट आणि क्रेडिट. ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला एकतर ऍसेट असेल किंवा एक्सपेन्स असेल. पुन्हा रिपीट करतो मी, ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला एकतर ऍसेट असेल किंवा एक्सपेन्सेस असेल, आणि ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला एकतर लायबिलिटी, इन्कम आणि कॅपिटल, हे 3 गोष्टी असतील. हे लक्षात ठेवायचं. बघा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला 3 अकाउंट तयार करायचे आहे, म्हणजे 2 अकाउंट आणि एक स्टेटमेंट तयार करायचं आहे. चला माझ्यासोबत तयार करून घ्या. इन द बुक्स ऑफ कोण आहे? मिस्टर ओमकार. घ्या नाव टाका वरती. इन द बुक्स ऑफ मिस्टर ओमकार. या पहिला आपला अकाउंट तयार करायचं ट्रेडिंग अकाउंट. पर्टिक्युलर इनर अमाउंट रुपीज, आउटर अमाउंट रुपीज. क्रेडिटला पर्टिक्युलर इनर अमाउंट रुपीज, आउटर अमाउंट रुपीज. ते थोडं वर लिहितो मी याला. इन द बुक्स ऑफ मिस्टर ओमकार. या ट्रेडिंग अकाउंट फॉर द year ended 31st March 2017. Particular inner amount rupees, outer amount rupees. Particular inner amount rupees, outer amount rupees. ही त्याची डेबिट बाजू, ही त्याची काय क्रेडिट बाजू. त्यानंतर बघा पुढचं घ्या, 1-2 लाईन सोडून द्या. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2017. तयार करा. पर्टिक्युलर इनर अमाउंट रुपीज, आउटर अमाउंट रुपीज. पर्टिक्युलर इनर अमाउंट रुपीज, आउटर अमाउंट रुपीज. पर्टिक्युलर इनर अमाउंट रुपीज, आउटर. पर्टिक्युलर इनर अमाउंट रुपीज, आउटर अमाउंट रुपीज. ही त्याची डेबिट आणि त्याची काय क्रेडिट. नंतर आपल्याला तयार करायचं आहे बॅलन्स शीट. लायबिलिटी इनर अमाउंट रुपीज, आउटर. नंतर ऍसेट इनर अमाउंट रुपीज, आउटर. लायबिलिटी इनर, आउटर, ऍसेट
इनर आउटर. सर्वांनी पेन्सिल हातामध्ये घ्या. या बेसिक गोष्टी आपण समजून घेऊया. बघा, ट्रेडिंगच्या डेबिटला काय लिहायचं? ट्रेडिंग एक गुड्सच्या रिलेटेड अकाउंट आहे. जर गुड्स वाढला तर डेबिटला लिहायचा, जर गुड्स कमी झाला तर लिहायचा क्रेडिटला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे नफा तोटा शोधण्यासाठी आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जर आपला तोटा असेल, तोटा किंवा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, जर आपला फायदा असेल, इनडायरेक्ट इन्कम असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. बॅलन्स शीट, लायबिलिटी म्हणजे देणे. जे पण व्यवसायातनं देणे असेल ते बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, आणि बॅलन्स शीटच्या ऍसेटला, ऍसेट म्हणजे मालमत्ता, मालमत्ता म्हणजे प्रॉपर्टी, संपत्ती. जी आपली काय प्रॉपर्टी असेल किंवा जे काय आपलं घेणं असेल त्या सर्व ऍसेटला याच्या बॅलन्स शीटच्या ऍसेटला. बेसिक गोष्टी बेसिक क्वेश्चन मध्ये समजून घ्या. स्टेप बाय स्टेप ज्या ज्या क्वेश्चन मध्ये जे जे समजून घ्यायचं ते समजून घ्या. ह्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला जे आपण पोस्टिंग, जे ट्रायल बॅलन्सचं डेबिटचं दिलंय ते आपण कुठे पोस्ट करतो, जे ट्रायल बॅलन्सचं क्रेडिटला दिलंय ते आपण कुठे पोस्ट करतो, या बेसिक बेसिक गोष्टी तुम्ही काय एकदम सिंपल काय समजावून घ्यायच्या, लक्षात ठेवा. ठीक आहे. दिसतंय की इथे? ठीक आहे, ओके. बघा, त्यानंतर आता ट्रायल बॅलन्सचे डेबिटचं पोस्टिंग कुठे करायचं? जे ट्रायल बॅलन्सचे डेबिटला दिसत आहे, ओपनिंग स्टॉक, परचेस, सेल्स रिटर्न, त्यानंतर वेजेस. ट्रायल बॅलन्सचे डेबिटची पोस्टिंग एक तर ट्रेडिंगच्या डेबिटला होईल. ट्रायल बॅलन्सचं डेबिटचा आयटम तर ट्रेडिंगच्या डेबिटला जाईल, नाहीतर ट्रायल बॅलन्सचा डेबिटचा आयटम एकतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, नाहीतर बॅलन्स शीटच्या ऍसेटला. लक्षात ठेवायचं, ट्रायल बॅलन्सचं डेबिटचे जेवढे सारे आयटम्स आहे ते एकतर ट्रेडिंगच्या डेबिटला, नाहीतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, नाहीतर कुठे जातील ते बॅलन्स शीटच्या ऍसेटला. सिंगल पोस्टिंग करायची. ट्रायल बॅलन्सच्या प्रत्येक आयटमची सिंगल पोस्टिंग करायची. त्यानंतर ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला जे दिलंय, ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला जे दिलंय त्याची पोस्टिंग एकतर ट्रेडिंगच्या क्रेडिटला होईल, नाहीतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला होईल. जे ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला आहे एकतर ट्रेडिंगच्या क्रेडिटला, नाहीतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला, नाहीतर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. जे ट्रायल बॅलन्सच्या टीसी म्हणजे ट्रायल बॅलन्स क्रेडिट साईड. ठीक आहे. ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला काय त्याची पोस्टिंग करू. लक्षात ठेवायचं, नियम लक्षात ठेवा. ट्रायल बॅलन्सचे जितके सारे आयटम्स दिले त्याचा एक सिंगल इफेक्ट द्यायचा आहे. जे ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला दिलंय ते एकतर ट्रेडिंगच्या डेबिटला लिहायचं, नाहीतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, नाहीतर बॅलन्स शीटच्या ऍसेटला. डेबिटचा आयटम कधीही क्रेडिटला जाणार नाही. जर गेला एखादा तर कसा तो आपण बघूया. जे ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला दिलंय एकतर ते ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहायचं, नाहीतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचं, नाहीतर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. हे नियम काय लक्षात ठेवायचे. चला तर आपण ट्रायल बॅलन्सची प्रत्येकी सिंगल इफेक्ट आपण देऊन घेऊ. ट्रायल बॅलन्सचा प्रत्येकी सिंगल इफेक्ट द्यायचा आहे. बघा, पर्टिक्युलर डेबिट अमाऊंट रुपीज क्रेडिट पहिले दिले त्यांनी ओपनिंग स्टॉक 1 एप्रिल 2016. सर्वांनी क्वेश्चन व्यवस्थित बघायचा आहे, माझ्या सोबत सॉल्व्ह करा. बघा, ओपनिंग स्टॉक 1 एप्रिल 2016 जो गुड्सचा स्टॉक आहे तो स्टॉक म्हणजे ओपनिंग स्टॉक. 1 एप्रिलचा स्टॉक म्हणजे ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक नेहमी लिहिला जातो ट्रेडिंगच्या डेबिटला. लक्षात ठेवायचंय, ओपनिंग स्टॉक नेहमी लिहिला जातो ट्रेडिंगच्या डेबिटला 25,000. ओपनिंग स्टॉक नेहमी लिहिला जातो ट्रेडिंगच्या डेबिटला. दिसतंय का व्यवस्थित?
ठीक आहे, ओके. तर थोडं कट होत असेल, 2 ने स्टार्ट करायची आहे. नेक्स्ट परचेसेस. परचेसेस, गुड्स परचेस केल्यावरती नेहमी परचेस वाढतं, म्हणजे गुड्स वाढतो, म्हणून परचेस ची पोस्टिंग लिहिली जाते ट्रेडिंगच्या डेबिटला. लिहा परचेस टू परचेस, टू परचेस. परचेस नेहमी लिहिलं जाईल ट्रेडिंगच्या डेबिटला. लक्षात ठेवायचं, लक्षात ठेवायचं, नेहमी परचेस इनरला लिहायचं. मी पुढे तुम्हाला फॉर्मॅट लिहून देणारच आहे. आता मुद्दा मी फॉर्मॅट लिहून देत नाहीये, कारण की फॉर्मॅट नुसता पाठ करून काय उपयोग नाहीये, तो आपल्याला समजून घेता आला पाहिजे. ठीक आहे, मग बघा परचेस नेहमी इनरला लिहायचं. का लिहायचं मी सांगतो, पहिले इनरला लिहून घ्या. परचेस किती आहे? 45,000 लिहून घ्या इनर कॉलम मध्ये, 45,000. ठीक आहे, इनरला लिहून घ्या. एक लाईन सोडून द्या, एक लाईन सोडून द्या. एक लाईन का सोडली ते तुम्हाला नंतर समजेल, किंवा आपण लास्ट लेक्चर मध्ये 1 नंबरचा आपण जो क्वेश्चन सोडवला त्यामध्ये बघा आपण बऱ्याचशा चुका केल्या होत्या. तुम्हाला आठवलं असेल, नसेल आठवलं तर समजून घ्या. एक लाईन सोडून द्या. पुढे दिले सेल्स. सेल्स, गुड्स परचेस केल्यावर गुड्स वाढतो म्हणून लिहायचं डेबिटला. गुड्स सेल्स केल्यावरती गुड्स नेहमी कमी होतो, म्हणून सेल्स नेहमी सेल्स लिहायचं ट्रेडिंगच्या क्रेडिटला, बाय सेल्स. बघा जसं परचेस आपण इनरला लिहिलं त्याचप्रमाणे सेल्स सुद्धा कुठे लिहायचं? इनरला लिहायचं, 95,000. नेहमी सेल्स लिहिताना इनरला लिहायचं आणि एक लाईन काय करायची आहे? सोडून द्यायची. पुढे बघा सेल्स रिटर्न दिलंय, राहू दे, आपण नंतर बघू सेल्स रिटर्न काय प्रकार आहे. वेजेस, वेजेस आपला, वेजेस म्हणजे मजुरी, वेजेस म्हणजे मजुरी. वेजेस आपला डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. बघा डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय? परचेस, परचेसच्या रिलेटेड, फॅक्टरीच्या रिलेटेड, त्यानंतर प्रोडक्शनच्या रिलेटेड जे खर्च असतात ते आपले कोणते असतात? डायरेक्ट एक्सपेन्स असतात. मग बघा वेजेस आपला डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. ट्रेडिंगच्या डेबिटला या अमाऊंट दिली आहे 5,500, सॉरी येस 5,500. वेजेस आपला डायरेक्ट एक्सपेन्सेस लिहून घ्या, टू वेजेस. वेजेस आउटरला लिहा, घ्या 5,500. नेक्स्ट पुढे काय दिले बघा, नेक्स्ट पुढे दिलंय पुढे दिले त्यांनी कॅरेज. कॅरेज म्हणजे वाहतूक. गुड्स फक्त जर कॅरेज दिला असेल तर डायरेक्ट एक्सपेन्सेस. ठीक आहे, गुड्स परचेस करताना जो वाहतुकीचा खर्च केला त्याला म्हणायचं कॅरेज. फक्त कॅरेज असेल तर डायरेक्ट एक्सपेन्सेस, कॅरेज इनवर्ड असेल तर डायरेक्ट एक्सपेन्सेस. ठीक आहे, कॅरेज आउटवर्ड असेल तर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. फक्त कॅरेज आउटवर्ड. आणि जर फक्त कॅरेज असेल तर डायरेक्ट एक्सपेन्सेस. कॅरेज म्हणजे वाहतुकीचा खर्च, घ्या. कॅरेज असेल तर डायरेक्ट एक्सपेन्सेस टू कॅरेज, टू कॅरेज. कॅरेजची अमाऊंट त्यांनी दिली आपल्याला 4,500. लिहून घ्या आउटर कॉलम मध्ये 4,500. नेक्स्ट, नेक्स्ट दिले पुढे बघा सॅलरी. सॅलरी म्हणजे पगार. व्यवसायातील कामगारांना जो पगार दिला त्याला म्हणायचं सॅलरी. सॅलरी आपला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, पगार आपला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. इनडायरेक्ट एक्सपेन्सेसची पोस्टिंग करायची आहे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. त्याची अमाऊंट दिली आहे 4,000. लिहून घ्या, लिहून घ्या टू सॅलरी, टू सॅलरी. सॅलरी आपला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, आउटर कॉलम मध्ये घ्या 4,000. सॅलरी आपला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, आउटर कॉलम मध्ये घ्या 4,000. पोस्टेज अँड टेलिग्राम. पोस्टेज अँड टेलिग्राम म्हणजे टपालाचा खर्च. ठीक आहे, टपालाचा किंवा तारेचा खर्च. म्हणजे टपालाचा खर्च आपला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. पोस्टेज अँड टेलिग्राम इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला अमाऊंट दिली 500. लिहून घ्या इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू पोस्टेज, टू पोस्टेज
and telegram 500. To postage and telegram 500. नेक्स्ट पुढे दिलंय, पुढे बघा कॅरेज आउटवर्ड. कॅरेज आउटवर्ड म्हणजे गुड सेल्स करताना केला जाणारा वाहतुकीचा खर्च. लक्षात ठेवायचं, गुड सेल्स करताना, आउटवर्ड म्हणजे सेल्स करणे, कॅरेज म्हणजे वाहतूक. गुड सेल्स करताना केला जाणारा वाहतुकीचा खर्च हा आपला काय इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. सेलच्या रिलेटेड, ठीक आहे, सेलच्या रिलेटेड, गोडाऊनच्या रिलेटेड, ऑफिसच्या रिलेटेड जे खर्च असतात ते असतं आपले इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. मग कॅरेज आउटवर्ड हा आपला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू कॅरेज आउटवर्ड, टू कॅरेज आउटवर्ड अमाऊंट दिली 1000. सेल्स, गोडाऊन, ऑफिसच्या रिलेटेड जे खर्च असतात ते असतात आपले इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. कन्व्हेन्स, कन्व्हेन्स म्हणजे एक प्रकारचा ट्रॅव्हलिंगचा एक्सपेन्सेस. कन्व्हेन्स म्हणजे काय, एक प्रकारचं ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. कन्व्हेन्स आपला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. कन्व्हेन्स आपला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. आणि इनडायरेक्ट एक्सपेन्स आपण नेहमी लिहितो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहा कन्व्हेन्स. कन्व्हेन्स आपला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. टू कन्व्हेन्स, टू कन्व्हेन्स 400. कन्व्हेन्स किती आहे, 400. नेक्स्ट पुढे बघा प्रिंटिंग अँड स्टेशनरी, मार्कर, पेन, स्टॅपलर, पेन्सिल, खोड रबर, व्हाउचर बुक्स, बिल बुक, जे आपले रजिस्टर असतात त्यावरती आपण जो खर्च करतो त्याला म्हणायचं स्टेशनरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरी आपला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. इनडायरेक्ट एक्सपेन्स आपण लिहितो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला या टू प्रिंटिंग, टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी 100. किती इथे 100. नंतर बघा लँड अँड बिल्डिंग. नेक्स्ट म्हटलं लँड अँड बिल्डिंग. लँड म्हणजे जमीन, बिल्डिंग म्हणजे इमारत. लक्षात ठेवा लँड अँड बिल्डिंग आपली ऍसेट आहे, मालमत्ता आहे, प्रॉपर्टी आहे. मग कोणत्या प्रकारची प्रॉपर्टी असेल, कोणत्या प्रकारची मालमत्ता असेल तर बॅलन्स शीटच्या ऍसेटला घ्या लँड अँड बिल्डिंग 1 लाख. लँड अँड बिल्डिंग आपली ऍसेट आहे, लिहून घ्या लँड अँड बिल्डिंग, लँड अँड बिल्डिंग 1 लाख. नेक्स्ट पुढे दिलंय इंटरेस्ट. इंटरेस्ट म्हणजे व्याज. लक्षात ठेवायचं इंटरेस्ट तुम्हाला कधी कधी ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला पण येऊ शकतं, तर कधी कधी ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला सुद्धा येऊ शकतं. जर तुम्हाला इंटरेस्ट ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला दिला असेल तर लिहून ठेवा तुम्ही कुठेतरी पेन्सिलने. व्हिडिओला पॉज करा, लिहून घ्या की जर ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला जर इंटरेस्ट असेल तर तो आपला खर्च आहे, आणि ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला जर इंटरेस्ट असेल तर आपला तो इन्कम आहे. लक्षात ठेवायचं. मग आता बघा आपलं त्यांनी जे आता इंटरेस्ट दिले ते दिले 2000 रुपये 2000 ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला. जे इंटरेस्ट ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला दिलंय तो आपला इनडायरेक्ट इन्कम आहे. लक्षात ठेवा जो इंटरेस्ट आपल्याला ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला दिलाय तो आपला काय आहे, इनडायरेक्ट इन्कम आहे. म्हणून इनडायरेक्ट इन्कम नेहमी लिहिले जाता, इनडायरेक्ट इन्कम नेहमी लिहिले जाता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. मग या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला या वर एक लाईन सोडून द्या. का सोडायची ती नंतर समजेल. काही गोष्टी अशा आहेत का त्या न सांगता समजता. तुम्ही एक लाईन सोडून द्या, खाली लिहून घ्या बाय. नेहमी ट्रेडिंग अकाउंटची प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला बाय इंटरेस्ट, बाय इंटरेस्ट 2000. ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला जर इंटरेस्ट असेल तर तो आपला इनडायरेक्ट इन्कम आहे. इनडायरेक्ट इन्कम नेहमी लिहायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. नेक्स्ट मग बोललोय डिव्हिडंड रिसिव्ड. डिव्हिडंड, डिव्हिडंड म्हणजे लाभांश. डिव्हिडंड म्हणजे काय, लाभांश. बघा डिव्हिडंड रिसिव्ड 1000. डिव्हिडंड रिसिव्ड म्हटले डिव्हिडंडचे पैसे मिळाले. पैसे मिळाले म्हणजे आपला फायदा आहे. डिव्हिडंड रिसिव्ड आपला इनडायरेक्ट इन्कम आहे.
इनडायरेक्ट इन्कमला यायचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला बाय डिव्हिडंड रिसिव्ह 1000. किती आहे 1000. पुढे बघा सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स म्हणजे अशी व्यक्ती किंवा कंपनी की ज्यांच्याकडून आपल्याला पैसे घेणे. सन्ड्री डेटर्स म्हणजे अशी व्यक्ती किंवा कंपनी की ज्यांच्याकडून आपला पैसे घेणे म्हणजे आपली काय आहे ऍसेट आहे. लक्षात ठेवा. मग सन्ड्री डेटर्स 7000. सन्ड्री डेटर्स म्हणजे अशी व्यक्ती किंवा कंपनी की ज्यांच्याकडून पैसे घेणे म्हणजे आपली ऍसेट. या ऍसेटला या लिहा तिथं सन्ड्री डेटर्स अमाऊंट दिले 7000. अशी व्यक्ती किंवा कंपनी की ज्यांच्याकडनं आपल्याला पैसे घेणे आहे अशा व्यक्ती किंवा कंपनीला काय बोलायचं सन्ड्री डेटर्स. मग पैसे घेणे आहे तर आपली काय ती ऍसेट आहे. पुढे म्हटलंय कॅपिटल लक्षात ठेवायचं. कॅपिटल एक प्रकारची आपली लायबिलिटी आहे. मालकाचं अकाउंट, पार्टनरचं अकाउंट, प्रोप्रायटरचं अकाउंट म्हणजे काय कॅपिटल अकाउंट. लक्षात ठेवायचं. कॅपिटल नेहमी आपली लायबिलिटी असणार आहे. या कॅपिटल नेहमी लिहायचं बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहा कॅपिटल म्हणजे भांडवल कॅपिटल. नेहमी कॅपिटल लिहितं आणि इनरला घ्यायचं 1 लाख. सर इनरला का घेतलं कारण की जो पण प्रॉफिट होणार आहे तो प्रॉफिट आपल्याला कॅपिटल मध्ये ऍड करायचा आहे. पण जो काय लॉस होईल तो आपला काय करायचा आहे कॅपिटल मधून काय करायचा लेस करायचा आहे. बघा खाली टोटल दिली आहे 1,98,000. आपला एक आयटम बाकी आहे सेल्स रिटर्न. सर्वांनी सेल्स रिटर्न बघायचं. बघा तुम्हाला 4 नंबरला आयटम दिसेल सेल्स रिटर्न 5000. सेल्स रिटर्न म्हणजे काय जितका आपण गुड्स सेल्स केला माल विकलेल्या मालापैकी काय गुड्स काय कारणास्तव रिटर्न आला. ठीक आहे. जो गुड्स आपण विक्री केला होता जो माल आपण विकला होता त्यापैकी काही कारणास्तव गुड्स रिटर्न आला म्हणजे विकलेला माल परत आला त्याला म्हणायचं सेल्स रिटर्न. लक्षात ठेवायचं सेल्स रिटर्न्स नेहमी काय करायचं सेल्स मधून लेस करायचं. काय करायचं लेस करायचं. सेल्स रिटर्न नेहमी काय करायचं सेल्स मधून लेस करायचं. लिहून घ्या लेस सेल्स रिटर्न्स. किती अमाऊंट त्याची 5000. लिहून घ्या 5000. आउटरला घ्या 90,000. समजलं काय म्हटलं मी. सेल्स रिटर्न्स नेहमी सेल्स मधून काय करायचं लेस करायचं. मग आपण सेल्स मधून काय केलं लेस केलं. सर पण सेल्स रिटर्न तर ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला आहे. मला सांगा आपण ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला मायनस म्हणून लिहिलं काय केलं आपण लेस केलं. जर क्रेडिट साईडला जर लेस म्हणून लिहिला असेल तर असं समजायचं हा आयटम लेस म्हणून लिहिलाय हा आयटम डेबिटचा आहे. नेहमी डेबिटची पोस्टिंग करताना जर डेबिटची पोस्टिंग ही क्रेडिटला केली तर ती लेस म्हणून होते. समजलं. इथं जे तुम्हाला लेस मध्ये दिसतंय याचा अर्थ हा आयटम डेबिटचा कुठला आहे डेबिटचा आहे. ठीक आहे. ट्रायल बॅलन्सचा डेबिटचा आयटम आपण क्रेडिटला लिहिला म्हणून तो काय केला लेस म्हणून लिहिला. बघा परचेस रिटर्न कुठे दिले क्वेश्चन मध्ये. परचेस रिटर्न कुठेही क्वेश्चन मध्ये दिलेलं नाहीये. याचा अर्थ परचेस रिटर्न दिलं नाहीये म्हणजे तर डॅश करा. आउटरला घ्या 45,000. परचेस रिटर्न दिलेलं नाहीये म्हणून आउटरला घ्या 45,000. चला आपला ट्रायल बॅलन्स पूर्ण झाला. बघा ऍडजस्टमेंट काय दिली बघा. क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ऍट ₹40,000 while its market price is ₹45,000. बघा ऍडजस्टमेंट का असता 31 मार्च रोजी जे व्यवहार घडले ते ह्या ट्रायल बॅलन्स मध्ये इंटर केलेले नाहीये. 31 मार्च रोजी जे व्यवहार घडले जे व्यवहार झाले जे ट्रान्झॅक्शन झाले ते ह्या ट्रायल बॅलन्स मध्ये इंटर केलेले नाहीये. मग बघा क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ऍट ₹40,000. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे
ऍडजस्टमेंटचे नेहमी दोन इफेक्ट असतात. किती इफेक्ट असतात? दोन इफेक्ट. लक्षात ठेवायचं. कोणतीही ऍडजस्टमेंट असो. आता आपण सिंपल ऍडजस्टमेंट बघतो एकच. आपण पुढे जेव्हा ऍडजस्टमेंट बघू तेव्हा कोणत्याही ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट द्यायचे. बघा काय म्हटलंय, क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ऍट ₹40,000 व्हाईल इट्स मार्केट प्राइस ₹45,000. त्यांचं म्हणणं असं आहे की जो काही गुड्स आहे आपल्याकडे क्लोजिंग स्टॉक, त्याची कॉस्ट व्हॅल्यू किती आहे? 40,000 आणि मार्केट प्राइस किती आहे? 45,000. तुम्ही एक काम कराल, 40,000 ला अंडरलाईन कराल. 40,000 ला काय करायची? अंडरलाईन. का करायची? लक्षात ठेवायचं, नेहमी अकाउंटिंग करत असताना आपण जी व्हॅल्यू इथे नोंदवतो ती नोंदवतो कॉस्ट व्हॅल्यू. आपण कधी मार्केट व्हॅल्यू नोंदवत नाही. पुन्हा रिपीट करतो, ज्या आपण गुड्सचं आपण अकाउंटिंग करू, जी पण वस्तू आपण इथे नोंदवताना, कोणत्या वस्तूचं अकाउंटिंग करत असताना त्या वस्तूची कॉस्ट व्हॅल्यू इथे नोंदवली जाते. मार्केट प्राइस कधी नोंदवली जात नाही. लक्षात ठेवा. मग मला सांगा, मार्केट प्राइस किती आहे? सर 45,000. मार्केट प्राइस नोंदवायची का? नाही. पेन्सिलने त्यावरती काट मारा म्हणजे तुम्हाला समजेल मार्केट प्राइस कधी इथे नोंदवली जाणार नाही. इथे नोंदवली जाईल फक्त 45. इथे नोंदव 40,000. मार्केट प्राइस कधी इथे नोंदवली जाणार नाही. ठीक आहे. बघा मग एक काम करा, अजून सोप्यात सोपं सांगतो मी. दोन डिफरन्स, एक छोटी अमाऊंट एक मोठी अमाऊंट आहे. नेहमी क्लोजिंग स्टॉकची छोटी अमाऊंट. कोणती अमाऊंट घ्यायची? छोटी. म्हणजे छोटी अमाऊंट कोणती याच्यामध्ये? 40,000. किती आहे? 40,000 आहे. चला बघा, क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक आपली काय आहे? ऍसेट आहे. क्लोजिंग स्टॉक वर्षाच्या शेवटी जो गुड्स उरला, 31 मार्च रोजी जो गुड्स उरला तो म्हणजे आपला क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक आपली काय? ऍसेट आहे. म्हणजे जर क्लोजिंग स्टॉक ऍसेट असेल तर लिहायला कुठे पाहिजे? सर बॅलन्स शीटच्या ऍसेटला. क्लोजिंग स्टॉक जर ऍसेट असेल तर लिहायला पाहिजे बॅलन्स शीटच्या ऍसेटला. मी ब्ल्यू पेनने लिहितो, ऍडजस्टमेंटची पोस्टिंग ब्ल्यू पेनने करतो मी. लिहा इथं क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक नेहमी लिहायचा बॅलन्स शीटच्या ऍसेटला, कारण की ते आपली काय आहे? ऍसेट आहे. 40,000. ठीक आहे. सर तुम्ही तर बोलले ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट द्यायचे, पण तुम्ही एकच दिलाय, अजून एक कुठे द्यायचा? लक्षात ठेवा, क्लोजिंग स्टॉक ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट आहे. ठीक आहे. पहिला इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला द्यायचा, दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ऍसेटला. मी थोडं उलट लिहिलं कारण की तुमच्या डोक्यामध्ये फिट बसलं पाहिजे की क्लोजिंग स्टॉक आपली काय? ऍसेट आहे. ठीक आहे. आता लक्ष द्या, क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट, क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट द्यायचा ट्रेडिंगच्या क्रेडिटला. या ट्रेडिंगच्या क्रेडिटला या बाय क्लोजिंग स्टॉक. बाय क्लोजिंग स्टॉक किती अमाऊंट आहे? 40,000. क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला, दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ऍसेटला, तो आपण ऑलरेडी दिला आहे. समजलं? समजून सांगताना काय समजून सांगावं लागेल मला? क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ऍसेटला, कारण ती आपली काय आहे? ऍसेट. सर क्लोजिंग स्टॉक आपली ऍसेट आहे म्हणून आपण लिहिलं बॅलन्स शीटच्या ऍसेटला, पण क्रेडिटला काढले. लक्षात ठेवा हा, क्लोजिंग स्टॉक आपली ऍसेट आहे. इथून आपण स्टॉक कमी केला, इथून स्टॉकला आपण उचललं, नेलं कुठे? बॅलन्स शीटच्या ऍसेटला. जर आपण क्रेडिटला लिहिलं 40,000, याचा अर्थ गुड्स काय आला? कमी झाला. मी सांगितलं होतं ना की गुड्स वाढला तर डेबिटला, गुड्स कमी झाला तर क्रेडिटला. आपण काय केलं? जो गुड्स आपला उरलेला आहे तो आपण पुढच्या वर्षी वापरणार आहे म्हणून त्या गुड्सला इथून कमी केलं आणि लिहिलं कुठं? बॅलन्स शीटच्या ऍसेटला, कारण ते आपली काय? ऍसेट. ठीक आहे. चला, इथे आपला क्वेश्चन पूर्णपणे संपला आहे. आता अकाउंटिंग काय करायचं? आपला क्लोज करायचं आहे. चला, अकाउंट क्लोज करता मी सांगितलं मी कॅल्क्युलेटर युज करतो. तुम्ही कोणी 11वी 12वीला कॅल्क्युलेटर युज करायचं नाही, कारण 11th 12th ला कॅल्क्युलेटर अलाउड नाहीये. मला एक्झाम नाही द्यायची आहे, ठीक आहे, त्याच्या मी युज करू शकतो, पण तुम्हाला एक्झाम द्यायची. तुम्ही ओरली चुकलं तरी चालेल, पण टोटल स्वतः करत जा. चुका होतात, चुका झाल्या पाहिजे,
त्यामुळे कोणी टोटल करताना काय करायचे, मनने टोटल करायचे, जेणेकरून चुका झाल्या तर तुम्हाला एक्झामला त्या समजतील चुका कशा होतात, तुम्ही एक्झामला व्यवस्थित क्वेश्चन टॅली करा. चला पहिला आपण ट्रेडिंग अकाउंट क्लोज करू. पेन्सिलने, सर्वांनी पेन्सिल हातामध्ये घ्यायची, पेन्सिलने अकाउंट क्लोज करायचं आहे. चला पहिले आपण डेबिटची टोटल करूया. पहिले आपण डेबिटची टोटल करून घेऊ. डेबिटला किती दिलंय, 25,000 प्लस 45,000 प्लस 5500 प्लस 4500. बघा डेबिटची टोटल आहे 80,000. किती आली आहे, 80,000. लिहून घ्या इथं 80,000. क्रेडिटची टोटल आहे 1,30,000. 1,30,000 लिहून घ्या 1,30,000. बघा डेबिटची टोटल किती आली आहे, 80,000 आणि क्रेडिटची किती, 1,30,000. मग मोठी कोणती आहे सर, क्रेडिट साइड मोठी. कोणती मोठी आहे, क्रेडिट. मग क्रेडिट जर मोठे असेल तर दोन्ही बाजूला काय करायचं, लिहून घ्यायचं 1,30,000. 1,30,000. 1,30,000. 1,30,000. ठीक आहे. जी बाजू मोठी असते ती बाजू दोन्ही बाजू लिहून घ्यायची आणि मोठ्या बाजूमधून छोटी बाजू काय करायची, वजा करायची. ठीक आहे. ही बाजू मोठी आहे 1,30,000. 1,30,000. तर 1,30,000 मधून 80,000 काय करायचे, वजा करायचे. मायनस 80,000 वरती किती येतं, 50,000. बघा 1,30,000 मधून 80,000 मायनस केले, उरले किती, 50,000. किती उरले, 50,000. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. अकाउंटिंग क्लोज करायला प्रॉब्लेम येत असेल ते विचारून घ्या, नाही तर व्हिडिओला पुन्हा मागे पुढे करून बघा, अतिशय सोपं आहे. छोट्या बाजूतून आपण मोठ्या बाजूतून छोटी बाजू वजा केली आणि इथं आलं 50,000. 50,000. बघा नेहमी ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट बाजू मोठी आली, ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट बाजू मोठी असेल तर नेहमी होणार प्रॉफिट. काय होणार, प्रॉफिट. या 50,000 ला म्हणायचं टू ग्रॉस प्रॉफिट. टू ग्रॉस प्रॉफिट. हा ग्रॉस प्रॉफिट कोणी शोधला, आपण शोधला. ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. बघा 50,000 टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन 50,000. हा ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर करायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हा ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर करायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. बघा हा ग्रॉस प्रॉफिट इकडे डेबिटला आहे. कुठे डेबिटला आहे, जर ट्रेडिंगच्या डेबिटला असेल तर इकडे घ्यायचा डेबिट क्रेडिटला. ग्रॉस प्रॉफिट इकडे डेबिटला आहे, इकडे घ्यायचा कुठे, क्रेडिटला. लिहून घ्या बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन. बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन. किती अमाऊंट आहे त्याची, 50,000. सर इथे एक सीडी, इथे बीडी काय घेतला, इथे बीडी काय घेतला, ट्रान्सफर केला. काय केला, ट्रान्सफर. ग्रॉस प्रॉफिट इकडे जर डेबिटला असेल तिकडे घ्यायचा क्रेडिटला. इकडे क्रेडिटला काय घेतला, कारण तो फायदा आहे. काय आहे, फायदा आहे. चला ज्याप्रमाणे ट्रेडिंग क्लोज केलं त्याचप्रमाणे क्लोज करायचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. चला डेबिटची टोटल करू आपण. 4,000 प्लस 500 प्लस 1,000 प्लस 500 घ्या 6,000. डेबिटची किती आली, 6,000. क्रेडिटला घ्या 50, 52, 53,000. मला सांगा ही 6,000 ही किती, 53,000. मोठी कोणती आहे सर, क्रेडिट. लिहून घ्या क्रेडिटला 53,000. इकडे पण लिहून घ्या 53,000. इकडे पण लिहून घ्या 53,000. 53,000 मधून 6 गेले, उरले किती, 53 मधून 6 गेले, उरले 47,000. या 53,000 मधून 6,000 वजा करा, उरले किती, 47,000. किती उरले, 47. याला बोलायचं टू नेट प्रॉफिट. टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट.
नेहमी प्रॉफिट झाला तर मालकांना देतो, कोणा मालकांना किंवा पार्टनरना देतो. मी इथं कॅपिटल मालकाचं, पार्टनरचं अकाउंट काय नाव तयार आहे 1 लाख लिहून घ्या. टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट किती 47,000. चला हा प्रॉफिट कुठे ट्रान्सफर करायचा आहे कॅपिटल मध्ये. जर प्रॉफिट असेल तर ऍड करायचा, प्रॉफिट असेल तर ऍड नेट प्रॉफिट. जर प्रॉफिट असेल तर ऍड करा नेट प्रॉफिट. किती तो 47,000. आउटरला घ्या 1,47,000. 1,47,000. टोटल घ्या 1,47,000. इकडे पण घ्या, हे किती 1,47,000. बघा बॅलन्स शीट 1,40,000, 1,47,000, 1,47,000. याचा अर्थ आपलं बॅलन्स शीट टॅली झालं तर आपला क्वेश्चन सुद्धा काय झाला टॅली झाला. बघा स्टुडंट क्वेश्चन अतिशय सोपा होता. सिंपल 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 क्वेश्चन घेतोय मी. सिंपल क्वेश्चन घेण्याचं रिझन असं की तुम्हाला एकदा ट्रायल बॅलन्सच्या पोस्टिंग करता आल्यात, तुम्हाला अकाउंट क्लोज करता आले, म्हणजे पुढे जेव्हा आपण ऍडव्हान्स क्वेश्चन बघणार आहोत तर ऍडव्हान्स क्वेश्चन बघताना तुम्हाला अकाउंटिंग फायनल अकाउंट समजायला काय सोपं जाईल. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. क्वेश्चन नंबर 3 बेसिकच असेल. एकदा की तो क्वेश्चन घेतला की आपण काय करू पुस्तकामधले क्वेश्चन किंवा ऍडजस्टमेंट काय आपल्याला समजून घ्यावं लागेल. ठीक आहे. तोपर्यंत टाटा बाय बाय.